आज आपण अनारसी बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी हे 1 किलो तांदूळ 3 दिवस भिजत ठेवलेले होते आणि त्याच्यानंतर चौथ्या दिवशी त्याला उपसून फॅन खाली सुकून त्याला मस्त दळून आणलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मी 1 किलो तांदळामध्ये पाऊण किलो गूळ टाकून आणि 1 केळी टाकून याला छानपैकी मस्त भिजू दिलं होतं. आणि आता आपलं हे पीठ बघू शकता तुम्ही 5 दिवसानंतर किती छान आणि मऊसूत झालेलं आहे. आता आपण याला छान असं थोडंसं दूध लावून मळून घेणार आहोत. आपलं पीठ छानपैकी मस्त आपण भिजवून घेतलं आहे. त्याला भिजलेलं पीठ असं मस्त मळून घेतलं आहे थोडंसं दूध लावून. आणि जर थोडं सैल झालं तर त्याच्यासाठी आपण हे त्याचंच तांदळाचं पीठ आहे ते थोडंसं लावायचं आहे. आणि ही खसखस घेतलेली आहे. चला तर आता आपण याला तळून घेऊया. याला असं छानपैकी मस्त मी प्लास्टिक घेतलेलं आहे. प्लास्टिकवर असं थापून घ्यायचं आणि अशी खसखस लावायची त्याला. तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये बनवू शकता. आणि याला आपण आता तेलात टाकणार आहोत. बघू शकता आपले मस्त अनारसे तयार झाले आहेत. आणि हे मी रेशनच्या तांदळापासून बनवलेले आहेत. 1 किलो रेशनचे तांदूळ तुम्ही बघू शकता एकदम मस्त झालेले आहेत. हे रेशनच्या तांदळापासून खूप छान होतात. तुम्ही बघू शकता एकदम मस्त एकदम क्रिस्पी आणि आवाज पण येतोय त्याचा. आणि हे पहा मस्त जाळी झालेली आहे आणि खूप छान फुगले आहेत. हे पहा एकदम क्रंची झालेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.